व्यक्ती गुन्हेगार व्यक्ती हा राजकीय व्यक्ती असला, उच्चस्थ पदाधिकारी असला तरी त्याला शिक्षाही झाली पाहिजे या माध्यमातून माननीय नरेंद्र मोदींचं सरकार जनतेसमोर दाखवते। नाही, मला निश्चितपणे सांगावंसं वाटतं की कालच्या निवडणुकीत प्रचंड मोठा पाऊस होता तरी देखील परिवर्तन हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होतं आणि 83% मतदान झालं। कदाचित पाऊस नसता ते मतदान 90% देखील गेलं असतं। पण आता कारण मीमांसा शोधली जात आहे ठाकरेंच्या पक्षाकडून, नेमकं कशामुळे हे सगळं घडलं काय म्हणा? भ्रष्टाचारामुळे घडलं। मला वाटतं की उद्धवजींनी मला मातोश्रीवर बोलवावं आणि कारण मीमांसा कशा झाल्या याचं मी त्यांना स्टेप बाय स्टेप हे सांगू शकतो। तर उद्धव ठाकरेंची इच्छा असेल तर त्यांनी मला मातोश्रीवर आमंत्रित केलं तर मी निश्चितपणे तिकडे जाईल। भ्रष्टाचाराचे पुरावे हे घाग आणि एक गोरे नावाच्या व्यक्तीने दाखवले। गोरे नावाची व्यक्ती होती ती जवळजवळ 4300 मतांनी निवडून देखील आली। त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधात ज्याने आवाज उठवला त्या व्यक्तीला कामगारांनी निवडून देण्याचं काम देखील केलं। त्यामुळे ते मी करण्यापेक्षा पोलीस आणि सहकार खातं निश्चितपणे हे करेल आणि ज्यांनी गुन्हा केलाय त्याला शिक्षा मिळेल। नाही, इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ही 6 कोटीच्या वर कुठलाही गुन्हा झाला तर इकॉनॉमिक ऑफेन्स विंग त्यामध्ये येते। ईओडब्ल्यूच्या माध्यमातून त्याची शिक्षा केली जाते। इकॉनॉमिक ऑफेन्स विंग कुठल्याही माणसावरती डायरेक्ट गुन्हा करत नाही तर त्याची प्रिलिमिनरी इन्क्वायरी ज्याला पीई म्हणतात ती करते। त्या पीईला जवळजवळ 3 महिन्याचा 90 दिवसाचा कालावधी असतो आणि त्यानंतर त्या पीईमध्ये जर तथ्य आढळलं तरच त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जातो। एवढ्या पारदर्शक पद्धतीने ईओडब्ल्यूचं कामकाज चालतं। मला वाटतं पी झाल्यानंतर या विषयावरती आपण बोललं तर योग्य राहील। सर, नाशिक संदर्भात एक प्रश्न होता। तर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद कायम असताना आता सिंहस्थ कुंभमेळ्याचं जे नियोजन आहे ते खरं तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन करतायत। त्या नियोजनावरून सुद्धा कुठेतरी महायुतीचे 3 नेते परस्पराच्या विरोधात काम करण्याचं दिसतंय। 3 स्वतंत्र नेते गिरीश महाजन